बाळांनो, तुमच्या सर्वांचं वारंवार वेलकम। आज आपल्याला आपल्या एक्सक्रिटरी सिस्टमबद्दल किंवा युरिनरी सिस्टमबद्दल आणखीनही काही इंटरेस्टिंग पार्ट शिकायचा आहे। आज आपल्याला कंपोजिशन ऑफ युरिन शिकायचं आहे। आपलं जे युरिन आहे, आपली जी लघवी आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे, ती कशापासून बनलेली आहे, त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, त्याचं केमिकल नेचर कसं आहे, या सगळ्यांबद्दल आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे। त्यासोबतच आणखीनही काही पार्ट्स आपल्याला स्टडी करायचा आहे। पण त्याच्या अगोदर बघा की आपल्या या बुकमध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहे, काही सेगमेंट बनलेले आहे आपल्या बुकमध्ये। जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं, जसं की कॅन यू टेल, डू यू नो, यूज युअर ब्रेन, ट्राय धिस वगैरे असे काही सेक्शन बनवलेले आहे। तर हे सेक्शन खूप कामाचे असतात बाळांनो, यांना तसं जाऊ देऊ नका, हे सगळे सोडू नका। तुम्ही या हे व्यवस्थित ऑब्झर्व करा, हे क्वेश्चन व्यवस्थित तऱ्हेनं वाचा, याचे आन्सर द्यायचा प्रयत्न करा। जर बुकमध्ये सापडले नाही तर तुम्ही बाकीच्या अदर जे बुक्स आहेत, रेफरन्स बुक, त्याच्यामध्ये शोधा, किंवा मग इंटरनेट तर आहेच, गुगल तर आहेच, त्या गुगलवरती शोधा, किंवा मग मला कमेंट करून सुद्धा तुम्ही त्या क्वेश्चनचे आन्सर विचारा। जेणेकरून तुम्ही जर हे क्वेश्चन जर व्यवस्थित ऑब्झर्व केले तर तुमचं भरपूर सारं नॉलेज वाढेल बाळांनो। कारण की हे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेले जे असतात हे आपल्या सिलेबसशीच रिलेटेड असतात। चांगल्या तऱ्हेनं जर तुम्हाला हे माहिती झालं तर तुम्हाला नीट किंवा CETमध्ये चांगलं तुम्ही स्कोर करू शकणार। म्हणून हे क्वेश्चन तुमच्या नॉलेज वाढवायला खूप मदत करत असतात। आता असेच काही क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत, जसं की हा एक सेगमेंट आहे बघा, कॅन यू टेल म्हणून। त्याच्यावरती दोन क्वेश्चन आपल्याला विचारले। कोणते क्वेश्चन आहे? एक्सप्लेन दी प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन इन डिटेल। युरिन फॉर्मेशनची काय प्रोसेस आहे ती तुम्हाला सांगायची आहे, ती एक्सप्लेन करून सांगायची आहे। तर आपण शिकलेलं आहे ही प्रोसेस तुम्हाला काय आहे, कशी ही प्रोसेस होते, युरिन कशी आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होते हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। जर याच्यावर नोट लिहायला आली तर तुम्हाला नोटसुद्धा लिहिता आली पाहिजे, किंवा याच्यावरती काही MCQ जर विचारले असले तर MCQ सुद्धा तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे बाळांनो, सोडू नका। खूप इझी आहे, खूप सिंपल आहे। आणि सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ डज काउंटर करंट मेकॅनिझम हेल्प कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन। आपल्या युरिनच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये काउंटर करंट हा कसा रोल प्ले करतो हे विचारलेलं आहे। लास्ट लेक्चर आपलं याच्यावरतीच होतं। आपण लास्ट लेक्चरमध्ये युरिनचं कॉन्सन्ट्रेशन कशा प्रकारे होतं हे शिकलो, आणि या कॉन्सन्ट्रेशनमध्ये काउंटर करंट हा खूप इम्पॉर्टंट असतो। तर काउंटर करंट म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये लास्ट लेक्चरमध्ये शिकलेलं आहे। लास्ट लेक्चर तुम्ही जाऊन जरूर बघा। तर हे दोन्ही जे क्वेश्चन आहेत हे आपले झालेले आहेत बाळांनो, हे काही आउट ऑफ सिलेबस नाहीत। तर याच्यावरती तुम्हाला जे काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्याचे आन्सर बिलकुल देताच आले पाहिजे। याच्यावर कोणतेही क्वेश्चन येऊ, कोणतेही नीटमध्ये एक्झाममध्ये विचारो, किंवा कोणतेही MCQ असो, तुम्हाला हे सॉल्व करताच आले पाहिजे। त्यानंतर आणखीन एक क्वेश्चन विचारलेला आहे, इंटरेस्टिंग पार्ट आहे बघा, काय यूज युअर ब्रेन पॉवर। तुमची ब्रेन पॉवर विचारलेली, तुमची ब्रेन पॉवर यूज करा म्हटलेलं आहे। काय क्वेश्चन विचारलेला आहे, आणि इन विच रिजन ऑफ द नेफ्रॉन दी फिल्ट्रेट विल बी आयसोटोनिक टू दी ब्लड। बघा हा जो क्वेश्चन आहे थोडासा ट्रिकी आहे। हा जो क्वेश्चन आहे तर हा आपल्याला डायरेक्ट आपल्या या बुकमध्ये सापडत नाही, तर याच्यासाठी आपल्याला आपल्या बुकच्या बाहेर थोडंसं वाचावं लागणार आहे। तर बिलकुल सिंपल क्वेश्चन आहे। काय क्वेश्चन आहे की आपलं जे फिल्ट्रेट आहे ते फिल्ट्रेट नेफ्रॉनच्या कोणत्या पार्टमध्ये ब्लडशी आयसोटोनिक असते ते विचारलेलं आहे। जरी हा क्वेश्चन आपल्या डायरेक्टली आपल्या याचं ॲन्सर आपल्या या सिलेबसमध्ये सापडत नसलं बाळांनो, तरी हे ॲन्सर तुम्ही शोधून काढा, याचा अभ्यास करा, तुमचं नॉलेज प्रचंड वाढेल, तुम्हाला आणखीन कॉन्फिडन्स येईल। तर याचं ॲन्सर मी तुम्हाला दिलेलंच आहे, बोर्डवरती नोट करून दिलेलंच आहे, हे चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा। तर बघा की काय विचारलेलं आहे, फिल्ट्रेट किंवा आपण त्याला ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असं म्हणतो, कसं तयार होते हे फिल्ट्रेट बाळांनो? तर आपल्याला माहीत आहे की हे आपला आहे हा नेफ्रॉन, आणि हे नेफ्रॉनचे वेगळे वेगळे पार्ट। आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेट म्हणजे काय, किंवा फिल्ट्रेट म्हणजे काय? फिल्ट्रेट म्हणजे ॲक्च्युअल काय असते तर ब्लडमधूनच गाळलेला हा एक फ्लुइड आहे, हे लिक्विड आहे। तर काय आहे की आपल्याला माहीत आहे की इथून ब्लड इथे येणार या बोमन कॅप्सूलमध्ये, इथे ब्लड फिल्टर होणार, फिल्टर झाल्यानंतर मग इथे ती लिक्विड जमा होणार। ब्लडला फिल्टर केल्यानंतर खाली जे राहते त्याला आपण फिल्ट्रेट म्हणतो, किंवा ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असं म्हणत असतो। तर इथे जे आहे हे फ्लुइड आहे, लिक्विड आहे। तर हे फिल्ट्रेट आहे कशापासून तयार झालेलं आहे? शेवटी ब्लडपासूनच तयार झालेलं आहे। ब्लडलाच आपण फिल्टर केलं आणि त्याच्यापासूनच हे फ्लुइड तयार झालेलं आहे। आता आपल्याला विचारलं, हे जे फिल्ट्रेट आहे हे फिल्ट्रेट पुढे पुढे तर सरकत जाणार ना, या नेफ्रॉनच्या वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये हे फिल्ट्रेट जाणार, आपण याचा स्टडी केलेला आहे ना। आता हे फिल्ट्रेट नेफ्रॉनच्या कोणत्या पार्टमध्ये गेल्यानंतर याचं कंपोजिशन आणि ब्लडचं कंपोजिशन हे सारखंच राहणार, म्हणजे हे दोघंही कसे असणार आहे? आयसोटोनिक असणार आहेत।
आयसोटोनिक म्हणजे काय लक्षात आलं का बाळांनो? आयसोटोनिक म्हणजे काय? हे जे फिल्ट्रेट आहे याचं कंपोजिशन, या फिल्ट्रेटमध्ये जे काय आहे ते आणि आपल्या ब्लडमध्ये जे काय आहे ते म्हणजे ब्लडचं कंपोजिशन जेव्हा एकसारखं असतील तेव्हा आपण त्या दोघांना काय म्हणणार? आपण त्यांना आयसोटोनिक असं म्हणणार. ब्लडचं कंपोजिशन आणि या फिल्ट्रेटचं कंपोजिशन बिलकुल जर एकामेकासारखे असले, या दोघांमध्ये सारखेच सबस्टन्स असले तर त्यांना आपण आयसोटोनिक असं म्हणणार. आपल्याला तेच विचारलेलं आहे की हे दोन्ही सबस्टन्सेस किंवा हे दोन्ही फ्लुइड जे आहेत हे या नेफ्रॉनच्या कोणत्या पार्टमध्ये आयसोटोनिक असतात? तर बघा की हे फ्लुइड इथे फिल्टर झालं आणि हे पुढे पुढे सरकणार, हे जाणार सगळ्यात आधी या PCT मध्ये म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये. जेव्हा हे फिल्ट्रेट या PCT मध्ये जाणार तेव्हा याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार किंवा याची ऑस्मोलॅरिटी चेंज होणार. जेव्हा हे PCT मध्ये येते फ्लुइड तेव्हा हे आयसोटोनिक असते. कसं असते? आयसोटोनिक असते. आयसोटोनिक म्हणजे काय? याचं कंपोजिशन ब्लड सारखंच असणार आहे. लक्षात आलं का? ब्लड सारखंच याचं कंपोजिशन असणार आहे म्हणून याला आयसोटोनिक असं म्हटलं. आता नंतर हे फिल्ट्रेट हळूहळू पुढे सरकत जाणार. पुढे सरकलं कुठे गेलं हे? तर हे गेलं या लूप ऑफ हेनलेमध्ये. आता लूप ऑफ हेनलेचे 2 पार्ट आहे. एक आहे याचा हा असेंडिंग लिम्ब आणि हा याचा डिसेंडिंग लिम्ब आणि हा याचा असेंडिंग लिम्ब. खाली उतरणारा आणि वर चढणारा 2 याचे आर्म आहेत किंवा याचे लिंब आहेत. तर आता जेव्हा हे फ्लुइड या PCT मधून या खाली उतरणार म्हणजे डिसेंडिंग लिम्ब मध्ये येणार तेव्हा हे जे फिल्ट्रेट आहे, फिल्ट्रेट म्हणजे काय? हे फ्लुइड आहे, ॲक्च्युअली पातळ पदार्थ आहे, लिक्विड आहे. या फ्लुइडमधून वॉटर बाहेर जाणार. आपण जे लास्ट लेक्चर शिकलो ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा हे डिसेंडिंग लिम्बमध्ये येत आहे, हे फिल्ट्रेट येते तेव्हा याच्यामधून वॉटर बाहेर पडते आणि हे वॉटर याच्यामधून बाहेर गेलं की याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं. मग हे काय होणार? हे फ्लुइड कसं होणार? तर हे फ्लुइड जे आहे हे हायपरटॉनिक होणार. काय होणार? डिसेंडिंग लिम्बमध्ये हे फ्लुइड आल्यानंतर हे हायपरटॉनिक होते. हे सुद्धा लक्षात ठेवा बाळा. आणि मग नंतर हे फ्लुइड हळूहळू पुढे डिसेंडिंग लिम्बमधून असेंडिंग लिम्बमध्ये येणार आणि जेव्हा हे फ्लुइड असेंडिंग लिम्बमध्ये जाणार तेव्हा परत याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार. याच्यामध्ये NaCl वगैरे ॲड होणार. आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं की हे जे फ्लुइड आहे याच्यामध्ये NaCl ॲड केल्या जाते किंवा या फिल्ट्रेटमध्ये NaCl हे ॲड केल्या जाते. मग परत याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होते. मग हे फ्लुइड कसं झालं? तर हे फिल्ट्रेट किंवा हे फ्लुइड जे आहे हे हायपोटोनिक झालं. हायपोटोनिक कुठे झालं? तर हायपोटोनिक हे असेंडिंग लिम्बमध्ये झालं. लक्षात आलं का? बिलकुल किती सिंपल आहे बघा. त्यानंतर मग हळूहळू हे फ्लुइड किंवा हे फिल्ट्रेट या असेंडिंग लिम्बमधून इथे पोहोचलं. कुठे पोहोचलं? तर DCT मध्ये म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये. इथे सुद्धा याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं. तर इथे कसं झालं ते फ्लुइड? तर इथे हे फ्लुइड जे आहे हे आयसोटोनिक झालं. कसं झालं? आयसोटोनिक म्हणजे ब्लडचं जे कंपोजिशन आहे तेच कंपोजिशन या फ्लुइडचं सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटेल. म्हणून हे फ्लुइड कसं आहे? आयसोटोनिक आहे. म्हणजे आता बघा तुम्हाला हे फ्लुइड आयसोटोनिक कुठे कुठे दिसलं किंवा हे फिल्ट्रेट आयसोटोनिक कुठे कुठे दिसलं? तर PCT आणि DCT मध्ये जेव्हा हे फिल्ट्रेट येणार तेव्हा ते आयसोटोनिक असणार. बघा इथे नोट पण करून दिलेला आहे. PCT आणि DCT या दोघांमध्ये जेव्हा हे फिल्ट्रेट जाईल, या दोन्ही पार्टमध्ये जेव्हा हे फिल्ट्रेट जाईल तेव्हा ते आयसोटोनिक असणार आहे. हे लक्षात ठेवा. मग हळूहळू हे फ्लुइड जे आहे या कलेक्टिंग डक्टमध्ये जाणार किंवा हे फिल्टर कलेक्टिंग डक्टमध्ये जाणार आणि कलेक्टिंग डक्टमध्ये हे फ्लुइड गेल्यानंतर परत ते काय होणार? हायपरटॉनिक होणार. आपलं युरिन जे आहे हे हायपरटॉनिक असते. बघा तर जेव्हा हे फिल्ट्रेट जे आहे हे फिल्ट्रेट या ट्यूबमध्ये असते तेव्हा आपण त्याला नुसतं ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असं म्हणतो किंवा ट्युब्युलर फ्लुइड असं म्हणतो. आणि मग नंतर हळूहळू हे फ्लुइड जेव्हा या कलेक्टिंग डक्टमध्ये येणार मग आपण त्याला युरिन म्हणतो. तोपर्यंत आपण त्याला युरिन म्हणत नाही. लक्षात ठेवा बाळांनो. हा पॉइंट तितकासा असा इम्पॉर्टंट नाही आहे पण तरीही हा थेओरीच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे की आता हे जे इथे फिल्ट्रेट जमा झालं याला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असं म्हटलं किंवा ट्युब्युलर फिल्ट्रेट असं म्हटलं. आणि कुठपर्यंत आपण याला ट्युब्युलर फिल्ट्रेट म्हणणार? जोपर्यंत हे फिल्ट्रेट या कलेक्टिंग डक्टमध्ये येणार नाही तोपर्यंत. जेव्हा हे फ्लुइड कलेक्टिंग डक्टमध्ये येईल मग कुठं आपण त्याला युरिन म्हणणं सुरू करणार. तर अशा तऱ्हेनं कलेक्टिंग डक्टमध्ये जे फ्लुइड आहे ते आहे युरिन. तर बघा फ्लुइड तेच आहे, लिक्विड तेच आहे, फिल्ट्रेट तेच आहे, पण जेव्हा हे नेफ्रॉनच्या वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये जाते तेव्हा याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत जाते. कधी हे फिल्ट्रेट आयसोटोनिक असणार, कधी हे फिल्ट्रेट हायपोटोनिक असणार, कधी हे हायपरटॉनिक असणार. म्हणजे नेफ्रॉनच्या वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये जेव्हा हे फ्लुइड जाते किंवा फिल्ट्रेट जाते तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याची ऑस्मोलॅरिटी हे चेंज होत जात असते. तर लक्षात आलं का तुम्हाला? तर बिलकुल सिंपल मी तुम्हाला करून सांगितलेलं आहे. हे फ्लुइड कोणत्या पार्टमध्ये कॉन्सन्ट्रेट असते, हायपोटोनिक असते, हे सगळं आपण याचा आन्सर द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यावरून तुम्ही हे आन्सर करू शकता. त्यानंतर आणखीन बाळांनो एक क्वेश्चन विचारलेला आहे तो म्हणजे ट्राय धिस. हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे,
खूप कामाचा आहे. बघा हा तर आपण कधीतरी याचा सामना केलेला असेल. कसा की जेव्हा आपण बिमार होतो, आपली तब्येत खराब होते, तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला रक्तलघवीच्या काही टेस्ट करायला लावतो, लॅबॉरेटरीमध्ये आपल्याला पाठवतो. मग लॅबॉरेटरीमध्ये आपलं ब्लड काढल्या जाते, आपली युरिन काढल्या जाते आणि मग ते लॅबॉरेटरीमधले जे डॉक्टर असतात ते आपल्या ब्लड टेस्ट करून आणि युरिनचा टेस्ट करून आपला रिपोर्ट बनवतात. मग त्या रिपोर्टच्या अकॉर्डिंग आपण ज्या डॉक्टरकडे गेलो तो डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट देतो, आपला इलाज करतो. तर ते रिपोर्ट खूप कामाचे असतात ब्लडचे आणि युरिनचे. तसाच एक युरिनचा रिपोर्ट आपल्याला दिलेला आहे. काय आहे म्हटलेलं आहे बघा, ट्राय दिस, रीड द गिवन युरिन रिपोर्ट अँड प्रिपेअर अ नोट ऑन कंपोजिशन ऑफ नॉर्मल युरिन. हा एक युरिनचा एक रिपोर्ट दिलेला आहे आणि आपल्या युरिनचं जे नॉर्मल कंपोजिशन आहे ते नोट करायला सांगितलेलं आहे. बाळांनो एवढं सिंपल असाच युरिनचा रिपोर्ट असतो किंवा ब्लडचा रिपोर्ट असतो. तुमच्या घरात जर असे एखादी कोणाची फाईल असेल, बघा बऱ्याच लोकांची फाईल असते अशी एक डॉक्टरकडे, तर हे फाईल तुम्ही ऑब्झर्व केली तर असाच तुम्हाला तो रिपोर्ट दिसतो. काय काय असते या फाईलमध्ये, तर पेशंटचं नाव असते, डॉक्टरचं नाव असते, तुमची डेट ऑफ ॲडमिशन असते, कोणत्या दिवशी तुम्ही डॉक्टरकडे गेले, त्याचबरोबर तुमचं जेंडर लिहिलेलं असतं, वय लिहिलेलं असतं, एज किती आहे, त्यानंतर रेफरन्स डॉक्टरचं नाव लिहिलेलं असतं, हे सगळं काही आहे. आणि मग आहे युरिनचे हे कंपोजिशन काय काय तर ते विचारलेले आहेत. आणि या क्वेश्चनचं ॲन्सरसाठी आपला हा जो आता नेक्स्ट जो पार्ट आपण शिकणार कंपोजिशन ऑफ युरिन, तो कंपोजिशन ऑफ युरिन तुम्ही शिकल्यानंतर याचं ॲन्सर तुम्हाला जरूर निश्चितच येणार. तर सगळ्यात आधी आपण आता कंपोजिशन ऑफ युरिन हा टॉपिक शिकू. तर बाळांनो आता आपण आपल्या युरिनच्या कंपोजिशनचा स्टडी करू. आधी त्याच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीचा स्टडी करू आणि मग नंतर केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी करू. ह्या सगळ्या दोन्ही ज्या प्रॉपर्टी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी मी बोर्डवर नोट डाऊन केलेल्या आहेत. वन बाय वन करून आपण ते समजून घेऊ. सगळ्यात आधी तर जेव्हा आपण युरिन बघतो, आपली लघवी बघतो, तेव्हा ते आपल्याला कशी दिसते. आपली युरिन म्हणजे काय, तर युरिन म्हणजे एक प्रकारचं फ्लुईड आहे, लिक्विड आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणीच आहे आणि थोडीशी आपल्या प्रत्येकाची युरिन कशी आहे, येलोइश कलरची आहे ना, पिवळ्या कलरची आहे ना थोडीशी आपली लघवी. एकदम तर जसं आपण पाणी पितो तशा पद्धतीची तर आपली लघवी नाही आहे, आपलं युरिन नाही आहे, थोडंसं येलो कलर आहे. त्याला येलोइश कलर कशामुळे आलेला आहे, तर आपल्या युरिनमध्ये एक पिगमेंट प्रेझेंट असते आणि त्या पिगमेंटचं नाव आहे युरोक्रोम. लक्षात ठेवा, येलो कलर ड्यू टू दी पिगमेंट युरोक्रोम. हा जो युरोक्रोम पिगमेंट आहे याच्यामुळे आपल्या युरिनला, आपल्या लघवीला पिवळा कलर आलेला आहे. हे युरोक्रोम जे आहे हे कसं तयार होते बाळांनो, तर आपली जी हिमोग्लोबिन आहे त्या हिमोग्लोबिनच्या ब्रेकडाऊन होण्यामुळे आहे ना, आपल्या ज्या RBC आहे त्या रेड ब्लड सेल, त्या रेड ब्लड सेलमध्ये आहे हिमोग्लोबिन. त्या हिमोग्लोबिनच्या ब्रेक होण्यामुळे, त्या हिमोग्लोबिनच्या तुटण्यामुळे ही युरोक्रोम तयार होत असते आणि या युरोक्रोमपासूनच मग आपल्या या लघवीला पिवळासा असा कलर भेटतो. आता एक आणखीन लक्षात ठेवा की हा जो आपल्या लघवीचा कलर आहे हा आपल्या खाण्यापिण्यानुसार सुद्धा चेंज होतो, आपल्या फूडच्या अकॉर्डिंग सुद्धा चेंज होतो. बऱ्याचदा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा तुम्ही टॅबलेट वगैरे घेता, त्या टॅबलेट जर अशा पिवळ्या कलरच्या असल्या तर तुम्हाला पिवळी, एकदम भयंकर पिवळी अशी लघवी होऊन जाते. तर आपल्या खाण्यापिण्याच्या अकॉर्डिंग सुद्धा या युरिनचा कलर चेंज होत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपलं जे युरिन आहे ते स्लाइटली ॲसिडिक आहे. त्याचं नेचर कसं आहे, ॲसिडिक आहे आणि त्याचा pH असतो 6. हे सुद्धा लक्षात ठेवा. ब्लडचा pH विचारला जातो तुम्हाला युरिनचा pH सुद्धा विचारला जातो. तर आपलं जे युरिन आहे ते युरिन हे ॲसिडिक आहे, ॲसिडिक नेचरचं आहे आणि त्याचा pH किती आहे, 6 एवढा pH आहे. आणि एक आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट की हे युरिन आपलं ॲसिडिक जरूर आहे, पण आपण परत एकदा आपल्या खाण्यापिण्यानुसार याचा pH चेंज होत असतो. आपण कोणतं फूड घेतो, आपण कोणतं ड्रिंक पितो त्याच्या अकॉर्डिंग सुद्धा याचा pH चेंज होत असतो. बघा, आपण जर आपण फ्रूट्स जे फळं असतात ते फळं जर जास्त खाल्ले तर आपल्या युरिनचा pH हा कमी होतो, म्हणजे युरिन हे ॲसिडिक होते. बघा इथे मी नोट करून दिलेलं आहे. फ्रूट तुम्ही खाल्ले तर आपलं युरिन ॲसिडिक होणार. तुम्ही व्हेजिटेबल जर जास्त खाल्ले तर आपल्या युरिनचा pH चेंज होतो, तेव्हा ते जे आपलं युरिन आहे ते अल्कॅलाइन नेचरचं होऊन जातो. व्हेजिटेबल खाल्ल्याने ते अल्कॅलाइन होते आणि फ्रूट्स खाल्ल्याने ॲसिडिक होते. म्हणजे खाण्यापिण्याच्या अकॉर्डिंग सुद्धा आपल्या युरिनचा pH वर परिणाम होत असतो. पण तसं जनरली आपलं युरिन हे ॲसिडिक नेचरचं आहे, ज्याचा pH हा 6 आहे. आणि युरिन कसं आहे, हायपरटॉनिक आहे. हायपरटॉनिक म्हणजे काय आहे की याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, ब्लडच्या कंपॅरिझनमध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. याच्यामध्ये वॉटर कमी असते आणि डिझॉल्व सबस्टन्सेस जास्त असतात. आपलं जे युरिन आहे ना त्याच्यामध्ये वॉटर कमी आणि डिझॉल्व सबस्टन्स जास्त आहे, त्यामुळे याची ऑस्मोलॅरिटी जास्त आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणून त्याला आपण हायपरटॉनिक असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय प्रॉपर्टी आहे, तर प्रत्येक जो हेल्दी ह्युमन बिईंग आहे
तो दिवसाला 1 ते 1.5 लिटर एवढी लघवी करत असतो. एवढी युरिन आपल्या बॉडीमधून पास करत असतो 24 तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये. आपण साधारणतः 4 ते 5 लिटर एवढं पाणी पितो. आणि आणखीन एक लक्षात ठेवा की आपण जे पाणी पितो ते सीझन वाईज चेंज होत असते. आपण उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पितो आणि लघवीला कमी जातो, पण हिवाळ्यामध्ये आपण लघवीला जास्त जातो. तसंच आपल्या युरिन फॉर्मेशनचं सुद्धा आहे. आपल्याला हिवाळ्यामध्ये जास्त लघवीला जावं लागते आणि उन्हाळ्यामध्ये कमी लघवीला जावं लागते. तर ऑन ॲन ॲव्हरेज जो एक हेल्दी पर्सन आहे, जो एक ॲडल्ट पर्सन आहे, तो दिवसामध्ये 1 ते 1.5 लिटर एवढी लघवी किंवा एवढं युरिन आपल्या बॉडीमधून पास करत असतो. म्हणजे आपण रोज किती लघवी करतो? 1 लिटर ते 1.5 लिटर एवढी आपण लघवी करत असतो. आता काही सबस्टन्सेस बाळांनो असे आहेत की ज्याच्यामुळे आपली युरिनेशनची प्रोसेस ही वाढते किंवा लघवी आपल्याला जास्त येते. तर अशा सबस्टन्सेसला डायुरेटिक्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डायुरेटिक्स. डायुरेटिक्स म्हणजे काय? सबस्टन्सेस इन्क्रीजेस फॉर्मेशन ऑफ युरिन. ज्या सबस्टन्सच्या खाण्यामुळे युरिन आपल्याला जास्त येणार, जास्त आपल्याला लघवीला जावं लागणार, अशा सबस्टन्सला आपण डायुरेटिक्स असं म्हणत असतो. असे बरेचसे सबस्टन्स आहे की जे आपण खाल्ले किंवा पिले. जनरली आपण जेव्हा असे काही सबस्टन्स पितो, म्हणजे ड्रिंक वगैरे पितो असे, तर आपल्याला लघवीला जास्त करून जावं लागते. जशी तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल की जेव्हा तुम्ही चहा पिता तुम्हाला जास्त लघवीला जावं लागते, कॉफी पिता तेव्हा लघवीला जावं लागते. त्याचबरोबर जे अल्कोहोलिक बिवरेजेस घेतात, म्हणजे जे दारू वगैरे पित असतील, अल्कोहोल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे असं, म्हणजे वाईन असेल, विस्की, बियर वगैरे असे जे अल्कोहोलिक बिवरेजेस घेणारे जे आहेत त्यांना खूपदा लघवीला जावं लागते. कारण हे सगळे काय आहे, चहा, कॉफी किंवा हे अल्कोहोलिक बिवरेजेस, बियर, विस्की, रम वगैरे हे काय आहेत, हे डायुरेटिक्स म्हणून काम करतात. याच्यामुळे तुम्हाला लघवी जास्त येते असते. लक्षात आलं का? तर ज्याच्यामुळे आपल्याला लघवी जास्त येते अशांना आपण, अशा सबस्टन्सेसला, अशा पदार्थांना काय म्हणतो? डायुरेटिक्स. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे काय आहे, तर एक जो ह्युमन पर्सन आहे, हेल्दी ह्युमन पर्सन जो आहे, हा डेली आपल्या युरिनमधून 25 ते 30 ग्रॅम एवढा युरिया एक्सक्रीट करत असतो. आपल्याला माहीत असेल की ह्युमन बिईंग जे आहेत ते मेनली त्यांच्या बॉडीमधून कोणता नायट्रोजिनस वेस्ट सबस्टन्स बाहेर फेकत असतात? तर युरिया. हे लक्षात आलं? आपण मागे सुद्धा याचा स्टडी केला होता. तर आपल्या बॉडीमधून मेन जो नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट बाहेर जातो तो आहे युरिया. आणि किती आपल्या युरिनमधून आपण युरिया पास करत असतो? 25 to 30 ग्रॅम्स एवढा युरिया आपण पास करत असतो. तर आपली ही जी युरिन आहे, या युरिनला एक विशिष्ट प्रकारचा स्मेलसुद्धा येतो. तुम्ही जनरली आपल्या घरामध्ये तर नाही येत, आपण पाणी वगैरे टाकतो, स्वच्छता ठेवतो. पण जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गेले, जर पब्लिक टॉयलेट तुम्ही यूज केले, त्या पब्लिक टॉयलेटमध्ये किंवा बस स्टँडवर वगैरे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला दिसते की तिथे एवढी सुविधा नसते, तिथे पाणी पण कोणी टाकत नाही. तर तिथे असा त्या टॉयलेटमध्ये गेल्यानंतर किंवा त्या युरिनल्समध्ये गेल्यानंतर, युरिनल्स म्हणजे काय, मुतारी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, मुतारे. हे जे मुतारीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा विशिष्ट प्रकारचा खूप असा वास येतो. आणि तो वास आपल्याला माहीत असतं कशाचा असतो, तो अमोनियाचा वास असतो. तो अमोनिया कसा फॉर्म होतो बाळांनो? तर बघा, आपण जेव्हा लघवी करतो तेव्हा त्याच्यामधून युरिया बाहेर येते. काय बाहेर येते? त्याला लघवीमधून, त्या युरिनमधून युरिया बाहेर येतो. आणि मग तो युरिया जर तसाच पडून राहिला तर ते बॅक्टेरिया काय करतात? त्या युरियाला अमोनियामध्ये कन्वर्ट करून टाकतात. का आपण पाणी तर टाकतच नाही त्या सार्वजनिक ठिकाणी गेलो की. तर मग पाणी न टाकल्यामुळे काय झालं की तो युरिया तसाच पडून राहिला आणि त्या युरियाचं कशामध्ये कन्व्हर्जन झालं? अमोनियामध्ये. आणि हे सगळं कोणी केलं? बॅक्टेरियाने केलं. आणि म्हणून मग तो अमोनियाचा वास आपल्याला येतो सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण लघवीला जातो, म्हणून अमोनियाचा वास आपल्याला येत असतो बाळांनो. हे सुद्धा इथे लक्षात ठेवा. तर अमोनियाचा जो स्मेल आहे ड्यू टू युरिया कन्व्हर्जन इनटू अमोनिया. युरिया कशामध्ये कन्वर्ट झाला? अमोनियामध्ये कन्वर्ट झाला. कोणामुळे? बॅक्टेरियामुळे. तर हे सुद्धा एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात ठेवा. तर हे तर आपण आपल्या युरिनची फिजिकल प्रॉपर्टी समजून घेतली. फिजिकल प्रॉपर्टी आहेत. आता केमिकल प्रॉपर्टी काय आहे, केमिकल नेचर कसं आहे आपल्या युरिनचं ते सुद्धा समजून घेऊ. हे सुद्धा बोर्डवर लिहिलेलं आहे. तर बघा, आपल्या युरिनमध्ये 95% तर वॉटरच आहे, पाणीच आहे. शेवटी आपण जे पाणी पितो ते पाणीच, जास्तीचं पाणी आपण बाहेर काढत असतो. तो पाणी आहे आपल्या युरिनमध्ये. आणि 5% बाकीचे सबस्टन्सेस आहेत, 5% अदर सबस्टन्स. तर अदर सबस्टन्स कोणते कोणते आहेत? तर युरिया आहे आपल्या युरिनमध्ये. त्याचबरोबर युरिक ॲसिड, क्रिएटिनिन, ऑक्झॅलिक ॲसिड आहे, ॲमिनो ॲसिड आहे, हिप्युरिक ॲसिड आहे. त्याचबरोबर विटॅमिन्स, हार्मोन्स, एन्झाईम्स आहेत. हे सगळे सबस्टन्सेस आहेत. त्याचबरोबर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेससुद्धा आपल्या युरिनमध्ये असतात. कोणते आहेत ते? क्लोराईड आहे, फॉस्फेट आहे, सल्फेट आहे, पोटॅशियम, कॅल्शियम आहे बाळांनो, सोडियम, मॅग्नेशियम, आयोडीन, आर्सेनिक आहे. हे सगळे
केमिकल किंवा इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आपल्या युरिनमध्ये असतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की आपल्या युरिनमध्ये ग्लुकोज जनरली सापडत नाही. ग्लुकोज म्हणजे शुगर, ज्याला आपण मराठीमध्ये शुगर म्हणतो, तर ती शुगर किंवा ती ग्लुकोज आपल्या युरिनमध्ये नसते. जर ग्लुकोज आपल्या युरिनमध्ये सुद्धा सापडायला लागली, तुम्ही जर समजा काही डॉक्टर आपल्याला युरिनची टेस्ट करायला सांगतात, तर मग त्या युरिनमध्ये आपल्या लघवीमध्ये जर ग्लुकोज सापडली, साखर सापडली, तर समजून चला आपल्याला कोणता डिसीज झालेला आहे, डायबिटीस मेलिटस असं म्हणतात. आणि त्या कंडिशनला एक नावसुद्धा आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा की युरिनमध्ये जेव्हा आपल्या लघवीमध्ये जेव्हा ग्लुकोज सापडते किंवा साखर, ज्याला आपण म्हणतो साखर सापडते, त्या कंडिशनला नाव आहे ग्लायकोसुयुरिया. मी नोट करून देतो तुम्हाला इथे, ग्लायकोसुयुरिया. तर ही एक टर्म लक्षात ठेवा. काय आहे ग्लायकोसुयुरिया म्हणजे आपल्या युरिनमध्ये ग्लुकोजचं प्रेझेन्स असणं. जनरली आपल्या युरिनमध्ये, आपल्या लघवीमध्ये ग्लुकोज नसायला पाहिजे. एक जो हेल्दी माणूस आहे, एक जो निरोगी माणूस आहे, त्याच्या लघवीमध्ये, त्याच्या युरिनमध्ये ग्लुकोज नसायला पाहिजे. मग जर ग्लुकोज असलंच तर काय झालं, समजा त्या माणसाला कोणता रोग झाला, त्याच्या युरिनमध्ये जर ग्लुकोज सापडलंच तर त्याला डायबिटीज मेलिटस किंवा आपण त्याला मधुमेह असं म्हणतो, हा मधुमेह त्याला झाला असं समजून चालायचं. आणि लघवीमध्ये जर ग्लुकोज सापडलं तर त्या कंडिशनला म्हटलं जातं ग्लायकोसुयुरिया. तर ह्या होत्या आपल्या युरिनच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज किंवा आपल्या युरिनचं कंपोजिशन. तर हे खूप कामाचं आहे बाळांनो. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. तर आता जो आपला नेक्स्ट पार्ट आहे, तो नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करू.